महायुतीच्या बैठकीतला चर्चेचा प्लॅन TV9 मराठीच्या हाती। मुंबईमध्ये भाजप 130 ते 150 जागा, शिंदे सेना 125 जागा लढण्यावर ठाम। तर त्यासोबतच मुंबईमध्ये भाजपचा, ठाण्यामध्ये शिंदे सेनेचा महापौर होणार। मुंबईमध्ये एकत्र तर ठाणे KDMC मध्ये स्वतंत्र लढण्याचाही प्लॅन असल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षांच्या मागण्या मॅच झाल्या पाहिजेत हा आमचा प्रयत्न आहे। पहिल्या फेरीच्या बोलणी करायला मी स्वतः भाजप कार्यालयात जाणार। महायुतीच्या जागवाटपाच्या बैठकीवरती संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। महापालिका निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग। दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीमध्ये एकत्र लढावं। सुळेंचा नाना काटेंना फोन। कार्यकर्त्यांनी आपापसात निर्णय घ्यावा, सुप्रिया सुळेंच्या सूचना। मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आठवड्याभरात अधिकृत घोषणा होणार। ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीवरती संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया। संजय राऊतांसह अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची तारीख ठरवण्याची शक्यता। ठाकरे सेना आणि मनसेची युती तर होणारच, त्याला जास्त दिवस मोजावे लागणार नाहीत। येत्या 2 ते 4 दिवसात युतीची घोषणा होणार। ठाकरे सेनेचे अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंकडून निवडणूक प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्यासंदर्भात अर्ज। 11 आणि 12 जानेवारीसाठी मनसेने मागितली परवानगी, तर शिवसेना ठाकरे गटाकडून देखील 12 तारखेसाठी परवानगी मागितल्याची माहिती। लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल। चर्चेनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील। दोन्ही पक्षाचे नेते निर्णय घेतील। राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी एकत्र राहावी हा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहणार। महाविकास आघाडीने अभेद्य राहून निवडणूक लढवावी ही आमची इच्छा आहे। वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यावरती परब यांचं स्पष्टीकरण। तर काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार, खासदार वर्षा गायकवाड यांनी केलं होतं वक्तव्य। रहमान डकैत कोण आणि मुंबई कोणाला लुटायची आहे हे सर्वांना माहिती आहे। एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर। रहमान डकैत कोण सर्वांना माहिती आहे, एकनाथ शिंदे यांनी केली होती टीका। राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरलं, डोळे मिटून यांनी पालिकेमध्ये 25 वर्ष खा खाल्ले। आशिष शेलार यांचा ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा। आता तारीख ठरली, वारही ठरला। महापालिका निवडणुकीवरून आशिष शेलार यांचा निशाणा। अमरावती पालिकेमध्ये दादांची राष्ट्रवादी महायुतीत राहणार नाही। आमच्यामुळे राष्ट्रवादीला फटका, फायदा मात्र राष्ट्रवादीचा आम्हाला फायदा नाही। रवी राणा यांची प्रतिक्रिया। तर अमरावतीमध्ये भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमानीचीच युती रवी राणांकडून स्पष्ट। 29 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचे महापौर असतील। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही माहिती घेतोय, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी ठरणार। महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाला निमंत्रण नाही। राष्ट्रवादी नवाब मलिकांशिवाय चर्चेला तयार नाही, सूत्रांची माहिती। भाजप नवाब मलिकांशिवाय चर्चेवर ठाम असल्याची सूत्रांची माहिती। राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार। राज्य निवडणूक आयोगाकडून मनपा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर। सर्व महापालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू। सत्ताधाऱ्यांनी घोषणा केल्या, उद्घाटन केली। सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमानंतर तारखाही जाहीर झाल्या। रोहित पवार यांचा हल्लाबोल। तर घटनाक्रम पाहता कोण कोणासाठी काम करतंय हे स्पष्ट होतं। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। भाजप शिंदे सेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करतंय। महापौर भाजपचा होईल की महायुतीचा हे भाजपनं स्पष्ट करावं। भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकारी फोडाफोडीवरून अंबादास दानवेंची भाजपवर टीका। काँग्रेसचं मुंबईमध्ये आता फारसं बळ राहिलं नाहीये, त्यामुळे काँग्रेसने निवडणूक लढवली तरी जास्त फरक पडणार नाही। मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार या वर्षा गायकवाड यांच्या भूमिकेवरती खासदार अशोक चव्हाण यांची टीका। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतील वरळी डोम या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा मेळावा करून दाखवलंय, ते अभिमानानं सांगूया असं मेळाव्याचं शीर्षक। तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार। मुंबईमध्ये बॅनरबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा। जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार? मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नका, बॅनरवर आशय। आमदार अण्णा बनसोडे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल। अजित पवार यांच्याकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू। अजितदादांकडून पिंपरी चिंचवडमधील इच्छुकांच्या भेटी आणि मुलाखती। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती।
अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। महापालिका निवडणुका जाहीर होताच हालचालींना वेग। पुणे पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ते अजित पवार यांना भेटण्यासाठी आले। महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची मोठी गर्दी। ठाकरे सेनेच्या महिला शहर अध्यक्ष रुपाली अल्हाट अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये, भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांचाही अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का, सीमा सावळे यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। सोलापूर मनपा निवडणुकीसाठी माकपकडून नवीन फॉर्म्युला। महापौर पदासाठी 5 वर्षात 5 महापौर देण्याची माकपची मागणी। 5 वर्षात एकदा तरी माकपला महापौर मिळेल अशी अपेक्षा। नरसय्या आडम यांची प्रतिक्रिया। सांगली मनपातील 12 माजी नगरसेवक दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर। माजी नगरसेवकांनी अजित पवारांची पुण्यात भेट घेतली। भाजप, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादी जनसुराज्य शक्ती पक्षाला धक्का बसण्याची दाट शक्यता। नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष। नागपूर पालिका स्वबळावरती लढण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह, तर सरासरी एका जागेसाठी 15हून अधिक दावेदार असल्याचंही चित्र। सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या 3 दिवस मुलाखती होणार। भाजपकडे 1200हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केला। उमेदवारांनी मुलाखतीसाठी एकटे उपस्थित राहण्याच्या सूचना। कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। जिल्हा प्रचार प्रमुख सचिन पोटे यांची पक्षाला सोडचिठ्ठी। सचिन पोटे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा, तर 2 दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। नाशिकच्या मालेगाव महापालिकेमध्ये चौरंगी लढतीची शक्यता। पक्षांतरामुळे समीकरणही बदलली। बनावट जन्मदाखला घोटाळा, एसआयटी आणि विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक गाजणार। काँग्रेसकडून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी अर्ज घेतलेल्या इच्छुकांच्या उद्यापासून मुलाखती घेतल्या जाणार। पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये सकाळपासूनच मुलाखती घेतल्या जाणार। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर। महापालिकेसोबत 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका घेणं निवडणूक आयोगाला शक्य नाही। राज्यातील महापालिकांमध्ये 15 लाख दुबार मतदार। मुंबई महापालिकेमध्ये अल्प प्रमाणात, तर निवडणूक आयोगाची माहिती, राज्यात आतापर्यंत 15 लाख दुबार मतदार सापडले। विधानसभेची मतदार यादी पालिका निवडणुकांसाठी ग्राह्य धरणार। 1 जुलै 2025च्या याद्यांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही। मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्या, निवडणूक आयुक्तांची माहिती। नाशिकच्या मालेगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पालिका ऍक्शन मोडवर। राजकीय बॅनर, झेंडे काढण्यास पालिकेकडून सुरुवात। शहरातील नवीन कामं, नवीन प्रस्ताव, नवीन ठराव करण्यासही बंदी। पवारांच्या राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ अमित शहांची भेट घेणार। त्यांनी भेट घेतलेली आहे, तर सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात शहांची भेट घेतल्याची माहिती। तर शौर्य पाटील मृत्यू प्रकरणामध्ये एसआयटी गठीत करून लवकरात लवकर या दोषींवरती कारवाई करण्याची देखील या भेटीत मागणी करण्यात आली। महाराष्ट्रातील खासदारांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। ओमराजे नाईक निंबाळकर, बाळामामा म्हात्रे यांनी जरांगेंची भेट घेतली। संदीपान हुमरे, कल्याण काळे यांनी देखील जरांगे पाटलांची भेट घेतली। मराठा आंदोलक जरांगे पाटील राजधानी दिल्लीत आहेत। दिल्लीमध्ये शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची जरांगे पाटील भेट घेणार। महिनाभरापूर्वीच दिल्लीमध्ये 10वीत शिकणाऱ्या शौर्य पाटीलची आत्महत्या। जरांगे पाटलांनी अमित शहांची भेट घेऊन कारवाईची मागणी करावी। शौर्य पाटील यांच्या न्यायासाठी आंदोलन उभं करावं, नातेवाईकांची मागणी। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटीलची बावधन पोलिसांकडून 11 तास चौकशी। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आतापर्यंत 40 मुद्द्यांवर चौकशी झाल्याची माहिती। तर आज शीतल तेजवानीचा पिंपरी चिंचवड पोलीस ताबा घेणार। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींना दिलासा। कोर्टाने ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला। राऊस अव्हेन्यू कोर्टाने आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला।